हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र येते, म्हणजेच मंगळवार आणि बुधवारचे व्हिडिओ आहेत. तर संध्याकाळचे 5-5:30 वाजले. आम्ही ऑफिसमधून घरी आलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. मी चहा घेतला, यांना दूध दिलं आणि तिथून पुढे आम्ही बाहेर चाललो आहे. तर माझी दीदी पण आमच्यासोबत आहे. आधी नाही, आधी घरी आहे. खिडक्यांना पडदे लावायचे, तर ते रॉड घ्यायला चाललो आहे. तर मग ऑफिस वगैरे केलं आणि मग म्हटलं चला आता आहे ना आपण जाऊन आणि घेऊन येऊ. बरेच दिवस झाले सर्व खिडक्यांचे मापं वगैरे घेऊन ठेवले होते. आज जाऊ उद्या जाऊ, तर दिवसभर ऑफिस झाल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर घरामध्ये कामं राहतात. पण आज म्हटलं काही का असे ना पण घेऊन येऊ, म्हणजे एकदाचे ते आणले आणि लावून दिले का मग काही टेन्शन नाही. तर आम्ही आलो आहे आता. तर हे गेले कोर्टामध्ये, यांचं जरा कोर्टामध्ये काम आहे, तर ते कोर्टामध्ये चालले आणि आम्ही दोघी माहिले की ते समोर मॉल आहे, त्या मॉलमध्ये जातो आहे. म्हटलं चल काही घ्यायचं असेल तर मी आत्ताच किराणा वगैरे सर्वच नेलं आहे. पण गेल्यानंतर आपल्या लेडीजचं कसं असतं, काही नाही तर काही तरी शिल्लक राहतच, काही नाही तर काही आपण घेतोच. तर गेल्यानंतर तरी पण मी थोड्याफार वस्तू घेतल्या. तर इथे ना मी कुंड्या बघितल्या, माझ्याकडे अशातल्याच 2 कुंड्या आहेत. तुम्ही बघितले लकी बांबूच्या आणि एकात मनी प्लांटचा वेल लावलेल्या. आता पुन्हा 3 कुंड्या घेतल्या. हे काय मम्मी? ही पण छान. हे बघ 2 निघल्याच ऑलरेडी. कधी कधी काय होतं, काम आपला पिच्छा सोडत नाही आणि आपण कामाचा पिच्छा सोडत नाही. म्हणजे कामं आपल्या मागं पळत आहे आणि आपण सुद्धा कामामागं पळतो आहे, असं होतं. यांचं कोर्टामधलं जे काही काम होतं ते झालं. मग पुन्हा ते मॉलमध्ये आले. थोडीफार त्यांनी काही घ्यायचं होतं ते घेतलं. आणि इथे ना खूप छान असा संध्याकाळचा नाश्ता मिळतो ह्या टपरीवरती, तर खूप टेस्टी राहतो. तर आम्ही ना मग मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि तिथेच एक ठिकाणी ना छान असा चहा मिळतो. तर यांनी ना मला चहा पण पाजला. मी यांना म्हटलं मला नाही घ्यायचा चहा, आत्ताच मी घरून घेऊन आले, तरी पण यांनी मला चहा आणला. आणि मी आता इथे ना हे गेले रॉड घ्यायचे त्या दुकानामध्ये आणि आम्ही दोघी माहिले की आलो इथं. तर मला आहे ना काचेचे 3 ग्लास घ्यायचे आहेत. माझं काचेचे ग्लास आहे, पण त्याच्यातले ना 2 ग्लास फुटले. तर मग म्हटलं चला घेऊन येऊ. नाही फ्रेंच डोअर, त्याची शेजारची खिडकी, हॉलची दरवाजा काय आणि हे मधले पुढचे डोअर. तर माझ्या घराचे जे काही फ्लॅट आहे ना, त्या फ्लॅटच्या सर्व खिडक्यांना रॉड टाकून द्यायचे. म्हणजे काय असतं का ज्या वेळेस भाडेकरी रूम बदलून जातो ना, त्यावेळेस आपण लावलेल्या वस्तू त्या तिथेच राहतात. त्यांनी लावले तर मग ते घेऊन जातील आणि आपण लावलेल्या वस्तू त्या तिथेच राहून जातात. मग काय होतं, असे रॉड वगैरे टाकले का मग त्यांनी घेऊन जायचं, मग भिंतीला होल पडतात. तर मग ते खूपच त्रास होतो. त्याच्यामुळे ना मी माझ्या आधीच्या सुद्धा 4ही फ्लॅटला असे पडद्यांचे रॉड वगैरे टाकून दिले आणि आता हे नवीन 5 फ्लॅट आहे यांना बाकी होते. तर मग म्हटलं आज घेऊ उद्या घेऊ, असं करता करता शेवटी आज घेतले. तर ते सर्व काही रॉड वगैरे घेतले, सर्व मोजमाप घेऊन ठेवलं होतं खिडक्यांचं. तर मेन दरवाजांना पण पडद्यांचे रॉड टाकले. तर हे बघा इथं सर्व काही काढून घेतलं. स्टीलचे रॉड घेतले, माझ्या मते किलो घेतलेत का फुटावर घेतले असेच काहीतरी यांनी घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना कट करून घेतले, तिथूनच कट वगैरे करून घेतले. पुन्हा घरी येऊन आपल्याकडे तर काय अशा मशिनरी वगैरे नसतात कट करायला. मग सर्व काही घेतले. मी माझ्या घराचे 9 फ्लॅट आहेत, तर सर्व फ्लॅटला सगळ्या काही सुविधा दिलेल्या आहे. म्हणजे काय होतं, आपण जे काही देतो ना ते तिथंच आपली वस्तू आपल्यालाच राहून जाते. वॉश बेसिंगजवळ जो आरसा असतो ना, तो सुद्धा आम्ही फ्लॅटला दिले. तर बघा एवढे हे रॉड सर्व काही कट करून घेतले. तोपर्यंत इथे हे मी माप वगैरे देऊन आणि रॉड कट करून घेतले. दीदी आणि हे गेले दुसऱ्या ठिकाणी. जिन्याची जी खिडकी आहे ना तिची काच फुटली, तर काच लावायची आहे. तर हे म्हणे मी तोपर्यंत काचेचं माप देऊन येतो, कशी काच घ्यायची. आमच्या इथे ती काचसुद्धा मिळत नाही, एकदम प्लेन आणि ट्रान्सफर काच आहे, पांढरी शुभ्र. तर मग ती माप वगैरे देऊन आले आणि आता बघताय काय घेतलं, कसं घेतलं आहे. सगळे पाईप आहे बघा दे चप्पा. हे आहे ना हे खिडक्यांना वगैरे आणि काही खिडक्या डायरेक्ट भिंतींना आहे ना, तर त्याच्यासाठी ते घेतले. हे घेतले हे बघा, हे डायरेक्ट स्क्रू कोणते हे ना
हां नाही हे नाही हां हे द्या. ते माझ्याकडे आपल्याकडे काळे आहेत ते लाईट फिटिंग. हां हां हे स्टीलचे द्या. आता ज्या काही मी वस्तू इथून घेतल्या ना तर हे साहेबांच्या मित्राचंच दुकान आहे तर त्या भाऊंकडूनच सर्व काही वस्तू घेतल्या. स्टॉपर सुद्धा अजून 5. आम्ही पाईप हे पडद्यांचे रॉड वगैरे घ्यायला आलो होतो तर बघा असे गाडीमध्ये ठेवले आणि 2 फ्रेंच डोअरचे असे इथे दाराला अटकवले. तर आम्ही दोघी मायलेकीने पकडले. माझ्या हाताला तर माझ्या दीदीने बघा कसं हातामध्ये अटकवले, कशी आयडिया केली आहे. त्यालाच तर खरं जुगाड म्हणतात. तर अजून आम्ही घरी नाही गेलो. इथून पुढे गेल्यानंतर स्वयंपाक बनवायला लागेल आणि कलर पण घेतला आहे. मला कुंड्यांना कलर द्यायचा आहे. हे बघा इथे कलरची बादली आहे, ब्राऊन कलर घेतला आहे. तर चला आता हे गेले काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते जरा बाहेर गेले आणि खूप उशीर झाला आहे. माझ्या मते 7:30 पावणे 8 वाजत आले. 8:30 पावणे 9ला आम्ही घरी आलो आहे. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि हे बघा काही सामान आणलेलं. ही स्प्रे बॉटल आणली यांना इस्त्री करायला, कपड्यांना पाणी मारायला लागतं. तर आणल्याबरोबर आहे ना आधी मी बघितले व्यवस्थित चालते का, तर व्यवस्थित चालते. काय दीदी 3च ग्लास आणले ना. घरात आल्याबरोबर स्प्रे बॉटल आणि काचेचे ग्लास वगैरे मी बघितले. तोपर्यंत हे मस्त बाहेर ओपन स्पेसमध्ये हवा सुटली होती तर झोक्यावर बसून आणि आमचे अमोल भाऊ म्हणजेच माझे मेवणे मावस मेवणे तर त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देत होते आणि ते बोलल्यानंतर माझ्याकडे फोन देणार होते शुभेच्छा द्यायला. मग ते यांना म्हणणे का अण्णा तू आणि तुम्ही म्हणजे सगळेच जण या हॉटेलला जेवण करायला, आम्ही पण चाललो आहे. हे बघा आमचे बड्डे बॉय. ते बड्डे बॉयची मिसेस. मस्त तू मावशी. फॅन जवळच बसू. साडू गुलाबी साडीवाली विमल सख्खी माझी मावस बहीण आहे, लहान मावशीची मुलगी आहे. तर तिला आणि मला एकाच गावामध्ये दिलं आहे, पण मी मोखाड्यात राहते आणि ती गावाला राहते. तर मग आता आम्ही इथे जेवण करायला आलो. त्यांनी आम्हाला आग्रह करून बोलवलं. मी म्हटलं ना का आम्ही आत्ताच बाहेरून आलो आहे पडद्यांचे रॉड वगैरे घेऊन, पण ते म्हणे नाही तुम्ही आलेच पाहिजे जेवायला. मग पटकन यांनी आधीला सांगितलं का जा दुकानामधून केक आण. तर साधा सिंपल आमच्या इकडे ना ऑर्डर दिली तरच असं आईस केक वगैरे मिळतो आणि दुकानामधून घ्यायला गेलं तर मग असा टायमावरती बघा असे केक मिळतात. तर मग छोटासा केक आणला आणि आता ना इथे जेवण वगैरे झालं आणि मग मस्तपैकी म्हटलं चला अमोल भाऊंचा बड्डे सेलिब्रेशन तरी करूया. दिवसभर त्यांना बड्डेच्या शुभेच्छा द्यायला सुद्धा वेळ नव्हता मिळाला. तर मग म्हटलं आता आहे ना सगळं काम आवरल्यानंतर देणार होते. इकडं बघ मावशी. हा तिचा लहान मुलगा आहे अभि, मोठा मुलगा नाही आला. त्याचा नीटच्या परीक्षेचा अभ्यास चालू आहे. ह्या महिन्यात नीटची परीक्षा असल्यामुळं मग तो काय आला नाही. तर मस्तपैकी आमचे जेवणं वगैरे झाले, थोड्याशा गप्पा मारल्या, बड्डे सेलिब्रेशन झालं आणि मग म्हटलं चला आता माझ्या मते 10:30 पावणे 11 वाजले होते. आता हा व्हिडिओ आहे बुधवारचा. तर सकाळची वेळ आहे. माझ्या साडीची मस्तपैकी इस्त्री वगैरे केली आणि मला ही साडी नेसायची. शक्यतो माझ्या वापरायच्या का साड्या असं ना
पण जास्तीत जास्त इस्त्री केलेली साडी असते. आता इथे ना मी मस्त तयारी वगैरे करते आणि मला ऑफिसला जायचं आहे. तर ऑफिसला जायच्या आधी ना जेवढं काही माझ्याकडून कामं होतील ना तेवढे कामं मी घरातले सगळेच केले. भांडे राहिले घासायचे, कपडे वगैरे पण धुवून झाले आणि भांडे ना मग म्हटलं चला आता संध्याकाळी 5 वाजता आले ना का त्याच्यानंतर मग म्हटलं आल्यानंतर आहे ना भांडे घासशील. तर इथे ना मस्त अशी माझी साधी सिंपल पण छान अशी तयारी झाली आहे. तर संध्याकाळचे 5-5:30 वाजले आणि आम्ही आहे ऑफिसमध्ये. तर बघा बाहेर कसं वातावरण झालं आहे, हवा सुटली आहे आणि गडगडे पण सुटले आणि पावसाची पण शक्यता आहे. तर बघा आम्ही चाललो आहे घरी, पाऊस सुरू झाला, पटकन ऑफिस बंद वगैरे केलं आणि बघा जरा वेळ मी रस्त्याला कॅमेरा धरला हातामध्ये. तर आम्ही चाललो आहे ओलं होत आणि हवा पण खूप अशी सुटली आहे. आता बघूया घरी गेल्यानंतर. कोणी इथं लावली? कोणते दादाने? हे बघ हे झाड उभं कर. काय गेलं इकडे? आपल्या टाकीत पाणी नाही आहे, भरून ठेवायचं बाळ आता. हो इकडे काय गेलं म्हटले? हां पाठी उडून गेली. बघा वादळ आणि पाऊस सुरू झालाय, गडगड्यांचा पण आवाज. कसलं झाकण? कोणाच्या टाकीचं? त्या झाकणाला काहीच नाही, त्याला आहे ना ते आज बायडिंग तार लावून द्यायचं आणि आधी तिकडे झाडं उडून गेलं. अरे झाकण हां सोनवणे मावशींचं उडलं. हे बघा झाडं पडले, टाकीचं वरतून एक झाकण सुद्धा उडून गेलं. हां आले बाळा. दीदी हे घेतलं का इथलं? हे ते उचला ना. कोणती काच फुटली? हां हां ती वरची का? हां वरची ती फुटेल होती. अहो ती फुटली काल. हे बघा इथं काच फुटली, हवा सुटली. तर ती काच माप दिलं आहे काल, उद्याला येईल, उद्या 2 दिवसात ती काच फुटेलच होती, पण आता इथं पडली ती. भरायला लागेल. ऑफिसमधून आल्याबरोबर घरात न जाता ना हे बाहेरचेच कामं केले. बघा इथे ही जिन्याची काच फुटली, मग लगेच ती भरून घेतली. कसं जाण्या येण्याची जागा आहे आणि म्हटलं अशीच ठेवली तर काही काच कोणाच्या पायाला वगैरे लागल. आणि ही बाकीचे ना आटकूनच बसली, तर हे काढत होते. यांना म्हटलं तुम्ही काय हात लावू नका, मी बरोबर काढील. पावसाळा सुरू व्हायच्या आधी ना हे वादळ वारं अशीच नुसकानी करतात. तर दीदी आधीकडून दारं खिडक्या उघड्या असतील आणि हवा सुटली अचानक. बाहेर धुतलेले कपडे होते, मग ते धुतलेले कपडे त्यांना काढोपर्यंत आणि दारं खिडक्या बंद करोपर्यंत बघा घरामध्ये किती बारीक अशी माती आली आहे. तर दीदीने माझे पूर्ण घर झाडून काढलं आणि किचनची इकडची खिडकी उघडी असल्यामुळं किचनवरती बघा धुळीचा किती थर बसला आहे. तर आता पुन्हा एकदा किचन ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायला लागेल. बघा कसं माझ्या हाताला लागली आहे माती. बघा आम्ही ऑफिसमधून तेवढे पाण्यात आणि वाऱ्यामध्ये घरी आलो. तर हे मला म्हणतात शारदा पावसाळा सुरू व्हायच्या आधी ना प्रत्येकाला त्रास असतो. मग RCC घर असो किंवा कुडा मातीचं घर असो, कसंही घर असो, पण हा प्रत्येकाला त्रास असतोच. तर इंद्रधनुष्य बघा बाहेर. आणि एक वेळेस आहे ना पाऊस परवडतं आहे, पण असं वादळ वारं नाही परवडत. कारण आहे ना वादळ वारं सुटलं ना का इतक्या नुकसानी होतात ना का विचारताच सोय नाही. भरपूर अशा नुकसानी होतात आणि पाऊस किती पडला ना तरी पावसाचं काय वाटत नाही, पण हे वादळ वाऱ्याने ना खूपच नुकसानी होतात. बघा हे बाकीचे सर्व काही कामं वगैरे केले, मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले. चहा घेतला माझ्या दीदीने, मला छान असा 1 कप चहा बनवून दिला, यांना दूध दिलं आणि सकाळचे भांडे मी तसेच ठेवून गेले होते. कारण काय होतं ऑफिसला आत्ता सध्या खूप गर्दी असते, त्याच्यामुळे ना ऑफिसला वेळेत जाणं गरजेचं असतं. आणि हे भांडे वगैरे किंवा घरातले कोणतेच काय कामं काही नाही, आल्यानंतर पण रात्र आपली आहे आणि आल्यानंतरचा वेळसुद्धा आपलाच असतो. काही कुणी बघायला येत नाही का आपण काय कामं केले आणि काय नाही. तर मग म्हटलं चला भांडे ठेवून गेले होते, जेवढे कामं होतील तेवढे कामं केले होते आणि भांडे राहिले होते. माझी दीदी मला म्हटली होती का मम्मी मी भांडे घासते, पण मी म्हटलं नको बाळा, कारण ती सुट्ट्यांना आली आहे तरी पण तिचा अभ्यास आहे. तर मी म्हटलं फक्त तू तुझा अभ्यास कर, सुट्टीला आले ना तर आराम कर किंवा अभ्यास कर, काम वगैरे काही करू नको. नेमकं योगायोगाने ती सुट्ट्यांना आली आणि माझी हौसा कामाला आहे ती बंद झाली आहे आजारी असल्यामुळं. तर बघूया आता कधी ती येते. तर आता इथे मसाला भात बनवायला घेतला आहे. माझ्या मते रात्रीचे 9:30 वाजत आले आणि इथे मी मसाले भाताची तयारी वगैरे केली. तरी सर्व तयारी माझ्या दीदीनेच केली आहे. वरती फ्लॅटला रॉड जे पडद्यांच्या दांड्या वगैरे आहे ना ते बसवायचं काम चालू आहे. आणि आमच्या हौसा कामाला येत नसल्यामुळे ना मग माझी खूप अशी धावपळ होते. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर आहे ना दररोज व्हिडिओ येते नाही. जास्त हां मग
इथे मी टाकलाय मसाले भात बनवायला, कारण वरती काल तुम्ही बघितलं का सर्व फ्लॅटचे खिडक्यांना रॉड आणले आणि दरवाजांना स्टॉपर आणले, तर मग ते लावायला कारागीर वरती आले. रात्रीचे आता 9 वाजले, तर कारागीर आले आणि मग मी पण वरतीच होते, कारण सर्व काही मोजमाप मलाच करून द्यायला लागलं. कोणत्या खिडक्यांचे कोणते रॉड आहेत किंवा स्टॉपर कुठे लावायचे किंवा साईडचे जे रॉडला अटकवायचे ते कोणते लावायचे काय ते सर्व काही मी करून आले. तर 2 फ्लॅटचं करून आले. मग यांना म्हटलं का मी जाते खाली आणि मसाले भाताची तयारी करते, म्हणजेच खिचडी भाताची तयारी करते. मग मी दीदीला वरतून फोन केला होता का बाळा टोमॅटो चिरून ठेव, त्याच्यानंतर काय कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा वगैरे सर्व काही खिचडी भाताची तयारी करून ठेव आणि मी येते. तर तिनं सर्व काही तयारी करून ठेवली होती आणि आता इथे मी टाकलाय मस्तपैकी मसाले भात आणि पापड तळीला. आता काही मला स्वयंपाक करायला वेळ नाहीये, तर मी वरती जाताना दीदीला सांगितलं होतं का दूध तापवून ठेव, तर तिनं दूध व्यवस्थित तापवलं, बरोबर दूध तापवलं इंडक्शनवरती. पण तिला माहिती नव्हतं का इंडक्शनचं बटन बंद केलं तरी पण ही फ्लेम खूप गरम राहते. का कमीत कमी आपला 1 कप चहा उकळत बंद केल्यानंतर, तुम्ही इंडक्शन बंद केल्यानंतर 1 कप चहा उकळत, तर तिनं ते पातेलं त्याच्यावरतीच राहिलं आणि ते दूध उतूच जात राहिलं. तर इंडक्शन बघा कशी झाली, दुधाचं पातेलं सुद्धा हे बघा कसं झाले. तर आता ती इंडक्शन सुद्धा पुसायला लागेल. माझी मागची कशी होती का बंद केलं ना का ती लगेच थंड होऊन जायची आणि ही लगेच थंड होत नाही. हिच्यातून जे काही आपण पदार्थ ठेवला तर त्याला उकळी येत असते, दूध असलं तर उतू जातं. तर आता ती पण पुसल. आणि मला बरेचशा ताईने विचारलं पण होतं का ताई तुम्ही इंडक्शन कशा पद्धतीने स्वच्छ करतात, तर मग म्हटलं चला आता ते पण दाखवेल. पण सगळ्यात आधी आता वरती जाते, वरचं काम करून येते आणि त्याच्यानंतरच आता दीदीचा भात मस्तपैकी शिजून ठेवी. दीदी भात कमी गॅसवर शिजू दे आणि एवढे भांडे तू आता लावून दे. इंडक्शन राहू दे, दूध राहू द्यायचं इथंच वरती. हां लावतो हां भांडे लाव. चलो बघा इथं भांडे घासून ठेवेले. आता दीदीला म्हटलं तू भांडे लावून दे एवढे. हे आणि कारागीर काका वरती काम करताय, तर मी पण आता वरतीच चालले. आणि मग आल्यानंतर आहे ना पापड तळील आणि आईने मस्त असं घरी बनवलेलं लोणचं दिलं आहे. तर आईने मला सांगेल होतं का लोणच्यामध्ये 1/2 किलो तेल गरम कर आणि थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये टाक. तर मला अजून ते तेल टाकायला सुद्धा वेळ मिळालेला नाही आहे. तरी पण माझे दादा माझ्या आईला सांगत होते का तिला वेळ मिळणार नाही, तूच सर्व काही करून दे. तर मी म्हटलं असू द्या, म्हटलं मी करून घेईल. तर बघा आत्ता तिने देऊन माझ्या मते कमीत कमी 10-15 दिवस झाले, तरी पण मी अजून त्याच्यात तेल नाही टाकलं. तर हे बघा हे सर्व काही फ्लॅटला रॉड वगैरे बसवायचे काम चालू आहे, स्टॉपर बसवायचे काम चालू आहे. तर आम्ही हे ना सर्व काही ह्या सुखसुविधा सर्व फ्लॅटला दिलेल्या आहे. 9च्या 9 फ्लॅटला असं सर्व काही दिलेलं आहे. बाहेर तोरण वगैरे लावायला ते सुद्धा खिळे मारून दिले. रात्रीचे 11:45 वाजले. तर हे काम 3 दिवस चाललं होतं. दररोज 6-6:30 पासून तर रात्री 10-12 असे वेळ लागला आहे सर्व काही हे करायला. सर्वच फ्लॅटच्या चौकटींना खिळेसुद्धा ठोकून दिले. कसं जेस त्याला कोणाला तोरण वगैरे लावायचं असलं, आवड असते, हौस असते ना, तर ते सगळेच कामं करून दिले. आज होती संकष्टी चतुर्थी, तर मला उपवास होता. तर आज काही मोदक वगैरे बनवले नाही आणि मग आज नैवेद्याला शिरा बनवला आणि तोच बाप्पांना दाखवला. तो स्टूल राहू द्या तिथंच आता. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.